नमस्कार. आज आपण बनवतोय टोमॅटो आणि मिरचीचा झणझणीत असा हा खरडा किंवा काही भागामध्ये याला ठेचा सुद्धा म्हणतात. खरडा आपल्या जेवणामध्ये असला ना की खाणारे एक दोन भाकरी जरा जास्तच खातात नाही का, कारण ह्या खरड्याची चवच अशी असते ना की जेवण आपल्याला थोडं जास्तच जातं. आता हा पहा, टोमॅटो आणि मिरचीचा झणझणीत खरडा मी बनवलाय. पाहूनच तोंडाला पाणी सुटते नाही का. आणि हा मी मिक्सरमध्ये वगैरे वाटलेला नाही आहे, छान तव्यामध्येच वरवंट्याच्या साहाय्यानं याला बारीक केलं आहे. त्याच्यामुळे ह्याची चव आणखीनच छान झणझणीत आणि वेगळी लागणार आहे. तर तुमच्याकडे कशा प्रकारे खरडा बनवतात ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ तर आपण बघणारच आहोत, पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन चॅनलसमोरील बेल आयकॉन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा खरडा बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत हिरव्या मिरच्या. तर इथं 20 ते 25 होतील इतक्या मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर काही हिरव्या मिरच्या होत्या त्या लांब होत्या, त्याच्यामुळे मी मधून थोडंसं चाकूनं कट करून त्या तव्यामध्ये टाकलेल्या आहेत, म्हणजे त्या व्यवस्थित अशा भाजल्या जातात बरं का. आता याच्यामध्ये 1 ते 2 चमचे होईल इतकं तेल टाकायचं आणि तेल टाकून मिरच्या चरचरीत अशा भाजून घ्यायच्या. आणि खरडा बनवताना ना मिरच्या व्यवस्थित भाजून घ्या, तरच आपला खरडा छान झणझणीत आणि चरचरीत आणि त्याची चव छानच लागते. त्याच्यामुळे मिरच्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या. आता मिरच्या इथं आपल्या भाजलेल्या आहेत, थोड्याशा मी बाजूला केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच एक उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे. आता कांदा टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तरच या ठेच्यामध्ये टाका, नाही टाकला तरी पण चालेल. तर ह्या मिरच्या थोड्या तिखट होत्या, त्याचा थोडा झणझणीतपणा कमी करण्यासाठी मी एक कांदा टाकलेला आहे. त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचे आहेत. आता इथं मी 1 आणि अर्धा टोमॅटो थोड्या मोठ्या फोडी करून टाकलेला आहे आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत. आता हे सगळं तव्यामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आता इथं मी 1 मिनिटभर टोमॅटो कांदा वगैरे टाकून भाजून घेतलेला आहे. आता हे भाजतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर आपण जसं चवीनुसार मीठ टाकतो बाकी पदार्थांमध्ये तसंच टाकायचं, फक्त थोडंसं जास्त टाकायचं, कारण आपल्या मिरच्या आहेत त्या तिखट आहेत, त्याच्यामुळे मीठ थोडंसं 1-2 चिमूट जास्त टाकायचं, म्हणजे खरड्याचा झणझणीतपणा थोडासा कमी होतो. तर अशा प्रकारे मीठ टाकून कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत तव्यामध्ये परतून घ्यायचा. तर 1-2-3 मिनिटानंतर पहा, टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे, कांदासुद्धा आपला ट्रान्सपरंट व्हायला सुरू झालेला आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि ह्याच्यावरती आता मी ओली कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता हे तवा जो होता तो मी खाली गॅसवरून उतरून घेतलेला आहे. हे मिश्रण जे आहे ते 1-2-3 मिनटं थंड करून घ्यायचं आणि नंतरच वाटायला घ्यायचं, कारण गरम गरम मिश्रण अजिबात व्यवस्थित बारीक होत नाही. आता इथं मी तव्यामध्येच हा खरडा दगडाच्या साहाय्यानं म्हणजे वरवंट्याच्या साहाय्यानं बारीक करून घेणार आहे. तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल त्याच्यावरती सुद्धा बारीक करू शकता, खलबत्यात सुद्धा बारीक करू शकता, पण म्हटलं मी हे तव्यामध्येच बारीक करावं. माझ्याकडे सुद्धा खलबत्ता आहे, पण मी हा खरडा तव्यामध्येच असा छान बारीक करून घेतलेला आहे. शक्य होईल तेवढं बारीक करायचं, म्हणजे खरड्याची चव छान लागते. तुमच्याकडे जर पाटा वरवंटा वगैरे नसेल तर तुम्ही ग्लासनं किंवा तांब्यानं सुद्धा हा खरडा बारीक होतो. थोडंसं जास्त त्याला ठेचावं लागतं. आणि हे सगळंच करायची जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही सरळ मिक्सरला बारीक करा, पण हे असं दगडानं किंवा तांब्यानं किंवा ग्लासनं बारीक केलेला खरडा खरंच खूप छान लागतो. नक्की ट्राय करून बघा. आणि अशा प्रकारे हा आपला टोमॅटो मिरचीचा खरडा तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका बरं का, म्हणजे माझ्या छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल. चला मग पटकन हा खरडा ट्राय करा आणि मला झटकन कमेंट करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.